नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये. यापूर्वीच्या भागामध्ये आपण आदिपर्व हे पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि आता वनपर्वाकडे वळत आहोत. महाभारतातील दुसरं मुख्य पर्व वनपर्व, ज्यामध्ये वनवासाचं वर्णन आलेलं आहे. तसं पाहता या पर्वामध्ये अनेक उपाख्याने आलेली आहेत. मुख्य आख्यान म्हणजे कौरव पांडवांचा इतिहास, आणि त्या कौरव पांडवांना जे कोण वनामध्ये ऋषीमुनी भेटायचे ते रामचरित्राचे वर्णन सांगायचे, नळराजाच्या चरित्राचं वर्णन सांगायचे. मग ही जी रामचरित्र, रामाचं आख्यान, नळराजाचं आख्यान वगैरे वगैरे आलेली आहेत, ही सगळी काय झाली? उपाख्याने झाली. तर मग ती उपाख्याने का? तर त्यांना काहीतरी कारण होतं ज्यामुळे ती उपाख्याने आली. उदाहरणार्थ वनवासात असताना राजा युधिष्ठिरला खूप वाईट वाटले की आपल्याकडे एवढी सगळी संपत्ती होती, जुगाराच्या नादाला लागून मी सगळं काही गमावून बसलो, आता परत मला प्राप्त होईल का? म्हणून ऋषीमुनींनी त्याला जी कथा सांगितली होती नळराजाची, तर नळराजाकडून सुद्धा एक अशी चूक घडली होती ज्याच्यामुळे त्याने काय सगळी संपत्ती होती ती गमावली होती जुगारामध्ये, आणि नंतर त्याने ती कशी पुन्हा प्राप्त केली? आपल्या पराक्रमाच्या आणि सत्यता, धर्माच्या पालनाच्या, धर्मपालनाद्वारे, धर्माचे पालन करून त्याने कशा प्रकारे ते पुन्हा आपली संपत्ती प्राप्त केली धर्मपूर्वक मार्गाने, ते दाखवून दिलं, ज्याच्यामुळे युधिष्ठिरला आणि जोश आला, आपण हे करू शकतो. जेव्हा जयद्रथ म्हणजे कौरवांची बहीण दुश्शला, तिचा नवरा, याने जेव्हा द्रौपदीचं वनातून अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा पांडवांनी तिला सोडवलं आणि त्या जयद्रथाला शिक्षा करायचं ठरवलं, तर युधिष्ठिर म्हणायला नको, काही झालं तरी तो आपल्या कौरव म्हणजे काही आपले भाऊच आहेत आणि त्यांची बहीण म्हणजे आपलीसुद्धा बहीण, तिचा नवरा आहे, त्यामुळे याला मारून टाकूया नको. तर इतर जे युधिष्ठिराचे भाऊ होते म्हणजे इतर पांडव, ते म्हणाले का याला मारून टाकत नाही पण विद्रूप तरी करून सोडूया. मग त्यावेळेला युधिष्ठिरला वाईट वाटले होते की बघा मी केवढा मोठा चक्रवर्ती सम्राट आणि माझं कसं काय झालं, मला हे राज्याचा त्याग करून वनवास भोगावा लागला, त्यानंतर माझ्या धर्मपत्नीचं अपहरण झालं, माझ्यासारखा दुसरा अभागी राजा कोण असेल? तेव्हा तिथे काही ऋषीमुनी आले, मला वाटतं मार्कंडेय असतील, बघूया आपण पुढे जाऊन. तर त्यांनी सांगितलं, अरे युधिष्ठिर, तुझ्यापेक्षा मोठं दुःख तर प्रभू श्री रामचंद्रांनी भोगलं, त्यांनासुद्धा वनवास भोगावा लागला होता. तुला तर किती, त्यांना 14 वर्ष, तुला 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, त्यांना 14 वर्ष वनवास, आणि तुझ्या पत्नीचं या जयद्रथाने अपहरण केलं ती त्याच दिवशी तुला मिळाली, त्याच दिवशी तू जयद्रथाला मारलंस. प्रभू श्री रामचंद्र यांना युद्ध करावं लागलं, शोधावं लागलं सीतेला, आणि कसं युद्ध करून त्याने रावणाला पराभूत केला आणि सीतेला प्राप्त केलं, आणि अन्याय ज्या रावणाने सगळीकडे माजवला होता त्या अन्यायी राजा रावणाचा त्यांनी वध केला, आणि प्रभू श्री रामचंद्रांचा पुन्हा कसा राज्याभिषेक झाला, हे सगळं त्यांनी विस्तृतपूर्वक सांगितलं. मला वाटतं 40पेक्षा जास्त अध्याय आहेत ज्यामध्ये रामायणाचा उल्लेख वेदव्यास महाभारतामध्ये आलेला आहे. अशा प्रकारे मूळ आख्यानामध्ये अशा प्रकारची उपाख्याने आलेली आहेत संदर्भाने. त्यामुळे हे वनपर्व आहे. वनपर्व त्याचप्रमाणे शांतीपर्व हे विराट मोठं बनलेलं आहे. तर आता आपण वनपर्वाला सुरुवात करूया. पण आदिपर्वाचेच मला वाटतं 32 भाग झालेले आहेत. मग त्यानंतर वनपर्व आहे, त्यानंतर विराट पर्व आहे, त्यानंतर उद्योग पर्व आहे, त्यानंतर भीष्म पर्व आहे, द्रोण पर्व आहे, अशी म्हणता म्हणता 18 पर्वे आहेत. मग बऱ्याच जणांना चिंता लागेल की नक्की पुढे काय घडणार, कारण सिरियलमध्ये जेवढं काही टी व्हीमध्ये दाखवलं जातं ते खरंच असतंच का, असं नाही. तर थोडक्यात तुम्हाला क्रम सांगतो काय आहे तो. वनपर्व आहे, त्यामध्ये काय सगळ्या वनातल्या घटना आलेल्या आहेत, वनवासातल्या पांडवांच्या. कारण वनवासाचा काळ पांडवांनी असाच फुकट घालवला नाही, तर त्यांना काय करायचं होतं, त्यांना माहिती होतं पुढे काही झालं तरी हा दुर्योधन आपलं राज्य आपल्याला परत देणार नाही, इंद्रप्रस्थ. अट काय होती, जुगारात जो कोण हरेल त्याला 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात जर त्याला कोणी ओळखलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. आणि जर अज्ञातवासात त्याला कोणी ओळखलं नाही, म्हणजे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास व्यवस्थित पूर्ण झाला, तर त्याला त्याचं राज्य पुन्हा दिलं जाईल. पण पुढे जाऊन हा दुर्योधन देणार नाही हे त्यांना माहीत होतं, म्हणून त्याच्यासाठी मोठं युद्ध होण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी काय केलं, वनवासातला कालावधी फुकट घालवला नाही, तर वनवासाच्या काळात त्यांनी काय केलं,
युद्धाची प्रॅक्टिस केली. अर्जुनाने अनेक अस्त्रे शिकून घेतली इंद्राकडून. मग इंद्राकडून कशी का जेव्हा खंडोप्रस्थ जेव्हा जाळलं गेलेलं तेव्हा इंद्राने जेव्हा सांगितलं होतं ना अर्जुनाला आणि कृष्णाला, तुमचं युद्ध कौशल्य बघून मी प्रसन्न झालेलो आहे, आम्हाला देवतांना सुद्धा तुम्ही सोडो की पळो करून सोडलं, मग बोला तुम्हाला काय वरदान पाहिजे. तेव्हा अर्जुनाने सांगितलं होतं की मला काय पाहिजे, मला हे पाहिजे, जी दिव्य अस्त्रे आहेत, देवतांच्या लोकातली अस्त्रे मनुष्य लोकातली मी प्राप्त केलेली आहे, त्याचप्रमाणे दिव्य अस्त्रे आहेत त्यांचं सुद्धा मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. तेव्हा इंद्र म्हणाला ठीक आहे, त्याच्यासाठी तू जर आमच्या लोकांमध्ये यायचं असेल तर हे या शरीराद्वारे, या मानवी शरीराद्वारे तू तग धरू शकणार नाहीस, त्याच्यासाठी तुला दिव्य शरीराची गरज भासेल, आणि ती दिव्य शरीराची दिव्य शक्तीची गरज भासेल, ती शक्ती प्राप्त करण्यासाठी तुला तपस्या करावी लागेल. म्हणून अर्जुनाने घोर तपस्या केली होती. अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी भगवान साक्षात शिवशंकर आले होते आणि अर्जुनाबरोबर त्यांचं युद्ध झालं होतं, आणि अर्जुनाच्या युद्ध कौशल्याने त्यांनी प्रसन्न होऊन अर्जुनाला पाशुपतास्त्र दिलं होतं. असं अस्त्र होतं ज्याद्वारे अर्जुनाने जरी ते अस्त्र फक्त बाणावरच चढवून मारू शकतो असं नाही, ते फेकूनही मारू शकलं जाऊ शकतं, फक्त तोंडाने उच्चार करूनही समोरच्यावर आघात केला जाऊ शकतो. एवढंच काय तर फक्त मनात विचार करून सुद्धा समोरची संपूर्ण प्रदेश आहे त्यामध्ये विध्वंसक असा स्फोट घडवून आणला जाऊ शकतो. अख्ख्या सृष्टीचा प्रलय घडवून आणण्यासाठी भगवंताचं जे भगवान शिवशंकरांचे, भगवान रुद्रांचं जे अस्त्र आहे पाशुपतास्त्र, ते अर्जुनाला त्यांनी दिलं होतं. पण अर्जुनाने त्या शस्त्राचा उपयोग युद्धामध्ये केला नाही, तर त्यांनी साधी अस्त्रे होती त्यांनीच युद्ध जिंकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे कर्ण असा होता की तो साधे जे पायी जे पैदल सैनिक असतात त्यांच्यावरती सुद्धा दिव्य अस्त्रांचा वार करायचा, पण अर्जुन नाही, अर्जुन साध्या अस्त्रांनीच खेळायचा. जर समोरच्याने आपल्यावरती दिव्य अस्त्र सोडलं तरच त्या दिव्य अस्त्राचं निवारण करण्यासाठी अर्जुन आपल्याकडलं दिव्य अस्त्र वापरायचा, असं आहे. म्हणून तो भगवंताचा अत्यंत प्रिय आहे. भरपूर अर्जुनाकडे असे गुण होते ज्यामुळे भगवंताचा तो प्रिय बनला. ते भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात आपल्याला बघायला मिळतील असे कोणते गुण असतात ज्यामुळे भगवंताला तो माणूस आवडू लागतो. असो तर वनपर्व आहे, यामध्ये असे सगळे घटना आलेल्या आहेत. वनामधल्या यक्षप्रश्न असतात, यक्षप्रश्न ते सुद्धा यामध्ये झालेला आहे. हनुमानाची आणि भीमसेनाची भेट. लहानपणी तुम्ही शिकला असाल की हनुमान एका वानराचं रूप घेऊन असं शेपटी सोडून बसला होता आणि भीमसेनाला ती उचलायला जमत नव्हती. भीमसेन आधी त्याला सांगतो की हे उचल, शेपटी बाजूला कर. तो म्हणतो मी म्हातारा झालोय, मला जमत नाही, तूच बाजूला कर. आणि भीमसेना उचलून बघतो तर भीमसेना उचलत नव्हती, भीमसेनला ती शेपटी उचलत नव्हती. भीमसेनचं गर्वहरण झालं आणि हनुमानाने आपलं खरं स्वरूप दाखवलं. मग हनुमानाने भीमसेनला परत रामचरित्र थोडक्यात सांगितलेलं आहे. इथे पुन्हा रामकथा आलेली आहे वेदव्यास महाभारतामध्ये. तर अशा प्रकारे वनपर्वामध्ये असंख्य प्रसंग आलेले आहेत, अनेक प्रसंग आलेले आहेत. तर त्यानंतर विराट पर्व म्हणजे वनपर्वामध्ये पांडवांचा 12 वर्षाचा वनवास आलेला आहे. त्यानंतर विराट पर्वामध्ये पांडवांचा 1 वर्षाचा अज्ञातवास आलेला आहे, ज्यामध्ये ते विराट राजाकडे राहिले होते. मग द्रौपदीने कोणतं रूप धारण केलं होतं? कोणतं रूप धारण केलं म्हणजे द्रौपदी कोणाचा वेश धारण करून राहिली होती? सैरंद्री म्हणजे एका जे दासी असतात मेकअप वगैरे करणारे, त्या दासीचा वेश धारण करून राहिली होती. आणि ती विराट राजाची जी छोटी पुत्री होती उत्तरा, तिचा मेकअप करायची. विराट राजाची जी राणी होती तिचा मेकअप करायची. भीमसेन होता तो वल्लभ नाव धारण करून राहिला होता, म्हणजे जेवण बनवणारा भीमसेन बनला होता. अर्जुन होता तो बृहन्नाला बनून राहिला होता, म्हणजे नर्तकी बनून राहिला होता. आणि कारण त्याला एक शाप होता, तो आपण बघणार आहोत पुढे. अर्जुन जेव्हा स्वर्गात गेलेला तेव्हा उर्वशी अप्सरेने तो शाप दिलेला, तो का दिला होता तो सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. अर्जुनाचा किती इंद्रिय संयम होता तो सुद्धा त्यामध्ये दिसून येणार आहे त्या प्रकरणामध्ये. तर त्यानंतर पुढे अर्जुन किती जितेंद्रिय होता ते त्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. आणि त्यानंतर पुढे जो युधिष्ठिर होता तो ब्राह्मणाचं रूप धारण करून राहिला होता त्या राज्यामध्ये. नकुल सहदेव होते ते विराट राजाचे घोडे आणि गायी सांभाळत होते. तर अशा प्रकारे विराट पर्व आणि या विराट पर्वाची जेव्हा विराट पर्वामध्ये त्यांच्यावरती विराट पर्वामध्ये म्हणजे त्या अज्ञातवासात त्यांच्यावरती काय संकटे आली आणि त्या संकटांचं त्यांनी कशा प्रकारे भगवंताच्या कृपेने निवारण केलं ते विराट पर्वामध्ये आलेले आहे.
त्यामध्ये कीचक नावाचा एक त्या विराट राजाचा मेवणा, ज्याला द्रौपदी आवडायला लागली होती, तेव्हा पांडवांनी त्या कीचकाचा कसा बंदोबस्त केला, त्याला कसं मारलं, तो सुद्धा प्रसंग त्यामध्ये आलेला आहे. दशावतार नाटकामध्ये तो कीचकवध नावाचा एक आख्यान सुद्धा दाखवलं जातं, तेच तिथे. त्यानंतर जेव्हा कीचकवधाची बातमी कौरवांना लागली, तेव्हा दुर्योधनाला समजलं की बाबा कीचकाचा वध करणारा दुसरा कोण आहे, कीचक. परत जरासंध, भीमसेन आणि स्वतः मी, म्हणजे कोण, दुर्योधन, आम्ही 4 जण असे आहोत जे आम्ही एकमेकांना मारू शकतो, बाकी आम्हाला कोण मारू शकत नाही. तर जरासंधाला मारलं कोणी, भीमसेनाने मारलं. कीचकाला कोणी मारलं, मी तर इकडे आहे. मग कीचकाला मारणारा उरला कोण, जरासंध तर मेला, उरला कोण, भीमसेन. म्हणजे भीमसेन नक्कीच तिकडे विराट राज्यात असणार. आणि हे सगळे तिकडे गेले. पांडव जर अज्ञातवासात आम्हाला सापडले तर पुन्हा आम्ही जर त्यांना ओळखलं तर पुन्हा त्यांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास असं समजून ते सगळेच्या सगळे आपले सैन्य घेऊन त्या ठिकाणी गेले पांडवांना पकडायला. भीष्माने सांगतात, अरे वनवास अज्ञातवासाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. मग त्या काळाचे कालनिर्णय कॅलेंडरचे एक्सपर्ट होते, त्यांना बोलवलं गेलं. त्यांनी दुर्योधनाला समजावून सांगितलं, बाबा वनवास अज्ञातवासाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, आता जरी ते तुम्हाला सापडले तरी परत 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास या चक्रात अडकणार नाहीत ते. दुर्योधन ऐकायला तयार नाही, तरी पण तो गेला. आणि मग त्यांनी जेव्हा त्या विराट राजाच्या याच्यावरती आक्रमण केलं आणि त्या विराट राजाच्या गायी चोरल्या त्यांनी. गोहरण पर्व त्या उपपर्वाचं नाव आहे, विराट पर्वामधलं उपपर्व गोहरण पर्व. तर मग नकुल सहदेव सांगायला आले की हस्तिनापूरवरून आक्रमण झाले आहे आपल्या राज्यावरती, त्यांनी गायी चोरलेल्या आहेत. मग ती नाटकामधली साखी आहे ते लक्षात असेल, चोरांनी निज धेनू चोरिल्या, धावा धावा ऐसे शब्द करीत ते ब्राह्मण आले, माझ्या द्वारा सरीसे. ही जी साखी आहे ती विराट पर्वामधली नाही. ही साखी त्या प्रसंगामधली, ज्या ठिकाणी एका ब्राह्मणाचे गाय कसाई घेऊन जातात आणि तो ब्राह्मण अर्जुनाकडे येतो आणि अर्जुनाला सांगतो, बाबा माझ्या गाईला सोडव. अर्जुन म्हणतो ठीक आहे. आणि युधिष्ठिर आणि द्रौपदी ज्या ठिकाणी एकांतात बसलेले असतात त्या खोलीमध्ये जाऊन तो धनुष्यबाण घेतो आणि त्या कसायांना मारतो आणि ती जी गाय आहे ती त्या ब्राह्मणाला परत करतो. आणि त्या नियम त्यांनी जो ठरवलेला, मगाशी यापूर्वी तुम्हाला सांगितलेला आहे, तो जो नियम ठरवलेला त्या नियमाप्रमाणे अर्जुन वनवासाला जातो. युधिष्ठिर सांगायचा प्रयत्न करतो, आम्ही एकांतात जरी असलो तरी आम्ही सत्संगामध्ये होतो, तरी अर्जुन ऐकत नाही. आणि तो त्याचा पहिला वनवास असतो आणि त्या पहिल्या वनवासामध्ये सुभद्रा आणि अर्जुन एकमेकांना बघतात. सुभद्रा आणि अर्जुनचा विवाह, हे सगळे प्रसंग आपण बघितलेले आहेत. तर जी साखी म्हटली होती ती त्या प्रसंगाची, चुकून आता म्हटली. तर या प्रसंगामध्ये सुद्धा गायी चोरल्या जातात, पण कोण चोरतात, हस्तिनापूरवाले चोरतात, कौरव चोरतात. आणि मग आता यांना हरवणार कोण. मग अर्जुनाला समजतं की हे भीष्म, गुरु द्रोणाचार्य वगैरे त्या टीममध्ये आहेत, यांचं काही खरं नाही, विराट राजाचं, त्याच्या मुलाचं, आणि आपल्यालाच जावं लागेल. मग अर्जुन तशाच स्त्री वेशामध्ये जातो आणि त्या सगळ्यांना पराभूत करतो जे कोण त्या ठिकाणी आले होते. भीष्म, द्रोण, कर्ण, कृपाचार्य, दुर्योधन या सगळ्यांना एकटा हरवतो अर्जुन. कर्णाला तर 2 वेळा पाठी घालवतो आणि कर्णाचा एक भाऊ सुद्धा त्या युद्धामध्ये मारला जातो आणि कर्ण त्या युद्धामधून शेवटी पराभूत होतो. आणि शेवटी तो पराभूत होतो आणि पळ काढतो. आणि काय करणार, प्रत्येक वेळेला त्याने तेच केलेलं आहे, पलायन केलेलं आहे. आता आपण ते महाभारताच्या संस्कृत श्लोकांसहित ते बघणार आहोत. कादंबरीकारांनी त्याला हिरो बनवलेला आहे, पण ओरिजिनल महाभारतानुसार तोच हिरो आहे हे समजणार आहे. म्हणूनच भीष्म त्याला काय म्हणायचे, महारथी म्हणायचे नाहीत, काय म्हणायचे, अर्धरथी म्हणायचे. असो, आपण महाभारत बघणार, त्यामध्ये आपल्याला ते समजणार आहे. तर सांगायचा मुद्दा असा, ते काय झालं, विराट पर्वानंतर काय आहे, उद्योग पर्वामध्ये काय आलं, युद्धाची तयारी आहे. पण युद्धाची तयारी का, कारण हे जेव्हा पांडवांनी शांतिदूत म्हणून कृष्णाला पाठवलं हस्तिनापूरमध्ये आणि सांगितलं, बाबा पांडवांना त्यांचं इंद्रप्रस्थ वगैरे पुन्हा परत करा, अर्धराज्य द्यायला तयार नाहीत, 5 गावं द्या, नाही. दुर्योधन काय म्हणाला, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी पांडवांना देणार नाही पुन्हा. तेव्हा मात्र ते युद्धाचं ठरलं. आणि मग उद्योग पर्वामध्ये कोणी कशा प्रकारे सैन्य जमवलं, पृथ्वी तलावर ते कोणकोणत्या देशातले कोणत्या नावाचे राजा कौरवांना जॉईन झाले, कोणत्या नावाचे राजा पांडवांना जॉईन झाले,
हे सगळं त्यामध्ये आलेलं आहे उद्योग पर्वामध्ये. त्यानंतर भीष्म पर्व, म्हणजे ज्या पर्वामध्ये भीष्माचा वध झाला म्हणजे भीष्म युद्धामधून पराभूत झाले, त्या पर्वाला नाव दिलं आहे भीष्म पर्व, आणि या पर्वामध्येच भगवद्गीता आलेली आहे. मग त्यानंतर येतं ते म्हणजे द्रोण पर्व. त्यानंतर द्रोणाचार्य कॅप्टन बनले भीष्मानंतर. मग द्रोणाचार्यांचा ज्यामध्ये वध झाला त्या पर्वाला नाव दिलं आहे द्रोण पर्व. आणि त्याच्याच अगोदर आदल्या दिवशी 1-2 दिवसा अगोदर वाटतं त्याच्याच आदल्या दिवशी अभिमन्यूचा वध झाला होता. त्यानंतर द्रोणपर्वानंतर द्रोणाचार्यांनंतर काय कर्णपर्व येतं. कर्ण कॅप्टन झाला होता आणि कर्ण त्या युद्धामध्ये मारला गेला म्हणून त्या युद्धाला काय दिलं, कर्णाचा वध झाला म्हणून त्याला कर्णपर्व नाव दिलेलं आहे. त्यानंतर शल्य हा राजा बनला, मद्रराज शल्य, नकुल सहदेवचा मामा, जो कर्णाचा सारथी बनला होता. तो का सारथी बनला ते आपल्याला उद्योग पर्वामध्ये समजणार आहे. तर तो शल्य पर्व, त्या शल्याला युधिष्ठिरने पराभूत केलं, ते काय झालं शल्य पर्व. त्यानंतर जो फक्त राहिला मग दुर्योधनाला भीमाने मारलं गदेने आणि त्याला जिवंत तसंच सोडलं, त्याची मांडी फुटली होती. मग ते गदा युद्ध त्यामध्ये आलं, त्याला काय नाव दिलं आहे गदा पर्व नाव दिलेलं आहे. मग गदा पर्वानंतर तो अश्वत्थामा येतो आणि पांडव झोपलेले असतात, पांडवांची मुलं झोपलेली असतात, त्यांना पांडव समजून तो त्यांना मारतो. मग ते सगळे प्रसंग आहेत ते त्याच्या पुढल्या पर्वामध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर स्त्रियांचा विलाप होतो, त्यामध्ये स्त्री पर्व नाव दिलेलं आहे त्याला. आणि त्या स्त्री पर्वामध्येच गांधारी कृष्णाला शाप देते यदुवंशाच्या नाशाबद्दल, तो प्रसंग त्या स्त्री पर्वामध्ये आलेला आहे. सौप्तिक पर्व, आणि त्या सगळे जे योद्धे मारले गेलेले असतात त्यांचे अंतिम संस्कार केले जातात. त्यानंतर सगळं शांत झाल्यानंतर आता काय सगळं शांत झाल्यानंतर काय शांती पर्वाची सुरुवात होते. शांती पर्वामध्ये युधिष्ठिर राज्य स्वीकार करायला तयार नसतो. युधिष्ठिर म्हणत असतो, बाबा माझ्यामुळे सगळं युद्ध झालं, एवढ्या सगळ्या लोकांचे प्राण गेले युद्धामध्ये, एवढे सगळे लोक मारले गेले, काय मी कसलं राज्य मी उपभोगणार, हे मला राज्यच करायचं नाही, मी पापी आहे खरा, मी चाललो वनवासाला, मी चाललो जीव द्यायला, मी जातो वनात तपस्या करतो ईश्वर प्राप्तीसाठी, जीव द्यायला नाही मी चाललो ईश्वर प्राप्तीसाठी चाललो, मला इथे राहून काय उपयोग नाही असं म्हणू लागला. मग त्याला पाचही पांडवांनी समजावायचा प्रयत्न केला, वेदव्यासांनी समजावायचा प्रयत्न केला, द्रौपदीने तर त्याला इतकं सांगितलं की त्यावेळेला वनवासाला असताना तुम्ही म्हणायचा की आपण राज्य प्राप्त करू असं तसं, मग वनवासात तुम्ही कसे बसे दिवस काढले आणि आता तुमच्यासमोर हे राज्य प्राप्त झालेलं आहे. ज्याप्रमाणे समोरच्या ताटामध्ये वेगवेगळे अन्नपदार्थ, आवडते अन्नपदार्थ आलेले आहेत, तसे आता तुमच्यासमोर सगळं राज्य आलेलं आहे, तर आता तुम्ही त्याचा उपभोग घ्यायचा सोडून तुम्ही त्याचा त्याग करता. द्रौपदीला म्हणजे स्त्रियांना हे असले आठवणी बरे लक्षात राहतात, कोण कधी काय बोललेला ते. त्यानंतर साक्षात भगवान श्रीकृष्ण येतात आणि त्या युधिष्ठिराला समजावतात की बाबा तुझ्यासारखा राजा मिळणे शक्य नाही आहे, या जनतेला तू पाहिजेस, जनतेसाठी म्हणून तो राजा बन. आणि भगवान श्रीकृष्णाने अशा मला वाटतं 16 राजांची चरित्र सांगितली युधिष्ठिरला, ज्यांनी काय केलं, जनतेचं रंजन केलं. जनतेचं जो रंजन करतो, प्रजेचं रंजन करतो, त्यालाच काय म्हणतात, राजा म्हणतात. मग अशा राजांचं श्रेष्ठ धार्मिक राजांची चरित्र सांगितली आणि युधिष्ठिरला सांगितलं यांना तू आदर्श मान, म्हणजे रोल मॉडेल मान आणि तू राज्य कर. आणि अशा प्रकारे युधिष्ठिरला खूप समजवल्यानंतर युधिष्ठिर राज्य सिंहासनावरती बसायला तयार झाला. आणि मग भीष्म शरपंजरी पडले होते. मग भीष्मांकडून जेव्हा कृष्णाकडून समजले युधिष्ठिरला की भीष्म उत्तरायण सुरू होण्यापर्यंत राहणार आहे, दक्षिणायन संपल्यानंतर जेव्हा उत्तरायण सुरू होणार तेव्हा ते आपल्या देहाचा त्याग करणार, हे समजल्यानंतर किती दिवस राहिलेले आहेत, मला वाटतं 56 दिवस राहिले होते. 56 तर त्या 56 दिवसामध्ये युधिष्ठिरला भगवान कृष्णांनी आज्ञा केली की जा आणि पितामह भीष्मांकडे खूप एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे राज्यकारभारबद्दल, सगळं ॲडमिनिस्ट्रेशन कसं सांभाळायचं त्याबद्दल, तू त्यांच्याकडनं ते धडे घे. तेव्हा युधिष्ठिर त्या ठिकाणी गेला आणि भीष्मांकडून तो रोज अध्ययन करण्यासाठी जायचा. तर भीष्म म्हणायचे, पहिल्याच दिवशी म्हणाले माझ्या अंगामध्ये सगळीकडे बाण घुसलेले आहेत, मला काही आता बोलायला जमणार नाही, हे मला जमणार नाही, ते मला जमणार नाही सांगू लागले. पण भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या डोक्यावरून असा हात फिरवला आणि दुसऱ्या दिवशी भीष्म म्हणू लागले, भगवान कृष्णांनी जाता त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, पण दुसऱ्या दिवशी
भीष्म म्हणू लागले की मला आता काही दुखतच नाही आहे, काल कृष्णाने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्यापासून असं वाटतंय की मी पुन्हा तरुण बनलेलो आहे, तरुण झालेलो आहे असं मला वाटतंय. आणि जणू काही संपूर्ण विश्वाचं ज्ञान माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मेंदूमध्ये सामावलेलं आहे असं मला वाटू लागलं आहे. त्यामुळे युधिष्ठिरा, मी तुझ्याबरोबर सत्संग करण्यासाठी तयार आहे. आणि शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी युधिष्ठिर बरोबर जो संवाद केलेला आहे, त्या संवादामध्ये सुद्धा अनेक उपाख्याने आलेली आहेत, ज्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे. ज्यामध्ये युधिष्ठिर स्वतःला मानायचा दोषी, माझ्यामुळे युद्ध झालं. मग भीष्मांनी त्याला अनेक उपाख्याने सांगून पटवून दिलं की बाबा जे काही कौरव मारले गेलेले आहेत ते त्यांच्याच कर्मांनी मारले गेलेले आहेत, त्यांच्याच कर्माचं त्यांना फळ मिळालेलं आहे, तू फक्त निमित्त आहेस. मग त्याचं एक त्यांनी सुंदर कथेतून एक उदाहरण सांगितलं आहे की गौतमी नावाची ब्राह्मणी होती, तिच्या ती विधवा होती आणि तिचा एकुलता एक तरुण मुलगा होता. त्याला एक साप चावतो आणि तो मुलगा तिचा मरतो. आणि मग एक पारधी येतो आणि त्या सापाला पकडतो आणि त्या गौतमी ब्राह्मणीला सांगतो की हा बघ, या सापाने तुझ्या मुलाचा घात केलेला आहे, मी याला कसा चिरू सांग, उभा चिरू की आडवा चिरू, याला मारून टाकतो. तर गौतमी ब्राह्मणी म्हणते नाही नाही, सापाला मारू नको, माझा मुलगा मेला, तो त्याच्याच काहीतरी पूर्व संचित कर्म असेल त्यामुळे तो मेला, साप फक्त निमित्त आहे. पण तो शिकारी ऐकायला तयार नाही, सापाला दोष देत होता. मग सापाला वाणी प्रकट होते आणि साप बोलू लागतो की बाबा मी दोषी नाही, मला मृत्यूच्या देवतेने आज्ञा दिली म्हणून मी याला चावलं, मला काय हौस नव्हती. हे मग मृत्यूच्या देवतेला दोष देऊ लागतो. मग मृत्यूची देवता येते आणि सांगते की मला काळ देवतेने प्रेरणा दिली म्हणून मी याला मारलं. मग काळ देवतेला जेव्हा दोष दिला जातो तेव्हा साक्षात महाकाल तिथे उपस्थित होतात आणि काळ देवता सांगते की बाबा त्या व्यक्तीची मी कर्म बघितली आणि त्या कर्मानुसार मी मृत्यूच्या देवतेला आज्ञा दिली. मृत्यूच्या देवतेने सापाला आज्ञा दिली आणि साप त्या युवकाच्या मृत्यूचं, म्हणजे गौतमीच्या मुलाच्या मृत्यूचं कारण बनला, निमित्त बनला. म्हणजे साप निमित्त, मृत्यूदेव सुद्धा निमित्त, साक्षात कालदेवता सुद्धा निमित्त. मग त्या मृत्यूच्या मागचा कारण कोण? त्या व्यक्तीने स्वतः केलेली कर्मे. म्हणून अशा प्रकारे फिरून फिरून कुठे पोचले? त्या व्यक्तीच्या कर्मापर्यंतच पोचले. ही गोष्ट विस्तृतपणे सांगितली, मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितली, संक्षिप्तपणे सांगितली. भीष्मांनी युधिष्ठिरला विस्तृतपणे सांगितली आणि शेवटी पटवून दिलं की जे कोण कौरव मारले गेलेले आहेत त्यांच्या मृत्यूमागे तू फक्त निमित्त आहेस. खरं कारण म्हणजे ते त्यांच्या कर्मांनीच, वाईट कर्मांमुळेच ते मारले गेलेले आहेत. वाईट कर्मांची फळं त्यांनी भोगलेली आहे. यामध्ये खूप सत्संग आलेला आहे. राज्यकारभार कसा चालवायचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्यामध्ये आलेलं आहे, जे तुम्हाला त्याचा मी थोडक्यात परिचय तुम्हाला पहिल्या भागात करून दिला होता. तर हे काय कशामध्ये आलेलं आहे? शांती पर्वामध्ये. शांती पर्वामध्ये राजधर्मानुशासन पर्व, आपत्काल पर्व, आपतधर्म पर्व अशी नावं आलेली आहेत उपपर्वांची. आपतधर्म पर्वामध्ये दुष्काळाच्या वेळी राजाने सगळं काही कसं नियोजन करायचं, कसं ॲडमिनिस्ट्रेशन करायचं ते सगळं आलेलं आहे. त्यानंतर मला वाटतं त्या शांती पर्वामध्ये तिसरं उपपर्व आलेलं आहे मोक्षधर्म पर्व. ते सुद्धा मस्त आहे. त्यामध्ये शिवशंकर आणि पार्वती यांच्यामध्ये झालेला संवाद आहे. त्या संवादाच्या माध्यमातून ज्या कथा आलेल्या आहेत, त्या शंकर पार्वतीच्या संवादामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर हे शांती पर्व, अशा प्रकारे शांती पर्व आहे. त्यानंतर अनुशासन पर्वणी येतात. त्या अनुशासन पर्वणीमध्ये भीष्म आणि युधिष्ठिर, भीष्मांनी आपल्या देहाचा त्याग करण्यापूर्वी युधिष्ठिराने शेवटचा प्रश्न विचारला होता सर्वश्रेष्ठ देवतेबद्दल. अशी कोण आहे ज्याच्यापासून सगळे देवता उत्पन्न झालेले आहेत? अशी कोण आहे ज्याच्यामध्ये सगळे देवता शेवटी विलीन होतात? सगळं असं जो परमश्रेष्ठ आहे, ज्याच्या नाव घेतल्याने सगळे पापी भस्म होतात. किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः यद् भक्त्या को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः. असा कोणता धर्म आहे ज्याचं पालन केल्यानंतर सगळं आपल्याला शुभ प्राप्त होतं? मग ते भीष्मांनी ते विष्णू सहस्त्रनामचा उपदेश केलेला आहे. विष्णूची 1000 नावं आहेत. विष्णू सर्वश्रेष्ठ देवता आहे, त्याच्यापासून सगळे उत्पन्न होतात आणि त्याच्यातच सगळे विलीन होतात. तरी पण विष्णू काय करतो? देवकीच्या पोटी जन्म घेतो, कधी कौशल्याच्या पोटी जन्म घेतो, कधी शिवशंकरांच्या मधून प्रकट होतो, कधी खांबातून प्रकट होतो. अशा प्रकारे तो अनेक लीला करतो. मग ते विष्णू सहस्त्रनाम त्यामध्ये आलेलं आहे. जे सत्यनारायण महापूजेमध्ये विष्णूची 1000 नावे येतात ना, ओम विश्वसमे नमः, विष्णवे नमः, वषट्काराय नमः, भूतभव्य भवत्प्रभवे नमः, भूतभृते नमः, भूतभृते नमः, भावाय नमः, भूतात्मने नमः. ती सगळी जी आहे ती विष्णू सहस्त्रनाममधून घेतलेली आहेत. विष्णू सहस्त्रनाममध्ये
भीष्मांनी सांगितलेले आहे ते व्यासांनी श्लोकबद्ध केलेले आहे. म्हणजे ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृद्भाव भूतात्मा भूतभावन असं विश्वम विष्णुर्वषट्कारो ना. मग ते विष्णू सहस्त्रनामावली सत्यनारायण पूजेला वाचतं त्यामध्ये कसं केलं जातं विश्वम विष्णुर्वषट्कारो. तर कसं विश्वस्मै नमा विष्णवे नमा वषट्काराय नमा अशा सुटी नावं केलेली आहेत ते. तर असो म्हणजे प्रत्येक नावाचा त्यांनी एक मंत्र बनवलेला आहे आणि त्याची फलश्रुती आलेली आहे. मग भीष्म जेव्हा आपल्या देहाचा परित्याग करतात तेव्हा सगळे ऋषीमुनी आणि त्या ठिकाणी उपस्थित होतात, तो प्रसंग आलेला आहे. आणि त्यानंतर युधिष्ठिराने 35 वर्ष राज्य केलेलं आहे, त्या ठिकाणी 36 वर्ष राज्य केलेलं आहे. आणि जे धृतराष्ट्र आणि गांधारी यांना आपल्या आईवडिलांप्रमाणे त्यांचा मान राखून त्यांना काय केलेलं आहे सुखात ठेवलं आहे, तो उल्लेख आलेला आहे. आणि ती 36 वर्ष झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाची अवतार समाप्तीला भगवान मुद्दाम म्हणून निमित्त बनवतात. इंद्र येतो द्वारकेमध्ये आणि भगवंताला सांगतो बाबा पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की पृथ्वीवरती मी अवतार घेईन. तुम्ही तो अवतार घेतला आणि तो पृथ्वीचा भार हलका सुद्धा झालेला आहे, तर तुम्ही आता पुन्हा आमच्या लोकांमध्ये या आणि आम्हाला सनात करा. तेव्हा भगवंत इंद्राला म्हणाले होते की पृथ्वीचा भार जरी हलका झाला तरी जे यदुवंशी आहेत त्यांच्याद्वारे पृथ्वीवरती भार वाढलेला आहे. मग हे जे यदुवंशी वेगवेगळे देवी देवता पृथ्वीवरती आलेले आहेत मानवी रूपामध्ये, हे जे देवता आलेले आहेत त्यांना सुद्धा मी स्वर्गात पाठवतो काहीतरी निमित्त बनवून आणि मी मग पुन्हा स्वर्गात प्रवेश करतो. असं भगवंतांनी इंद्राला आश्वासन दिलं आणि एक लीला घडवून आणली. ती मौसल पर्वामध्ये ते दिसून आलेलं आहे. आणि भगवंत आपल्या लोकाला परत गेले. आणि भगवंत आपल्या लोकाला परत गेले त्यावेळेला 36 वर्ष होऊन गेली होती महाभारत युद्धानंतर. आणि त्या 36 वर्षाच्या कालावधीनंतर ही जेव्हा बातमी युधिष्ठिरला पांडवांना कुंतीला आणि लागली तेव्हा कुंती आणि म्हणाली मला आता कुंती धृतराष्ट्र गांधारी विदुर हे सगळे वानप्रस्थासाठी गेले होते वानप्रस्थाला. आणि वानप्रस्थाला जाताना धृतराष्ट्राने सांगितलं होतं ते महत्त्वाचं वाक्य आहे. धृतराष्ट्राने काय सांगितलं होतं लोकांना जाताना की माझा मुलगा दुर्योधन भरे पांडवांना जळत होता, पांडवांवरती त्यांनी अन्याय केला पण त्याने प्रजेवरती कधी अन्याय केला नव्हता. आणि दुसरी एक गोष्ट सांगितलेली आहे धृतराष्ट्राने महत्त्वाची, ती म्हणजे काय माझ्या मुलांकडून म्हणजे कौरवांकडून मला जेवढं प्रेम मिळालं नाही तेवढं मला या पांडवांकडून मिळालेलं आहे, युधिष्ठिरकडून मिळालेलं आहे, म्हणून मी त्याचे खूप आभार मानतो. अशा प्रकारे धृतराष्ट्र वगैरे हे सगळे धृतराष्ट्र गांधारी विदुर आणि कुंती हे वानप्रस्थाला जातात. आणि त्यावेळेला वानप्रस्थाला जातात मग तो उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. मग पांडव वनवासाला जातात, पांडव वनवासाला नाही वानप्रस्थाला जातात. का जातात? परीक्षितचा राज्याभिषेक करून ते वानप्रस्थाला जातात. त्याचं सुद्धा तुम्हाला थोडक्यात मी सुरुवातीला सांगितलेली आहे परीक्षितची गोष्ट, तो उल्लेख आलेला आहे. मग पांडव वानप्रस्थाला जातात आणि मग पांडवांना मग जेव्हा स्वर्गप्राप्ती होते, युधिष्ठिरला स्वर्गप्राप्ती होते आणि स्वर्गामध्ये तो आपल्या भावंडांना आणि बघतो सगळ्या कौरव पांडवांना, जेव्हा युधिष्ठिर शेवटी खुश होतो त्या ठिकाणी महाभारत संपतं आणि त्या महाभारताची फलश्रुती सुरू होते. तर हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं, याच्यातला बराचसा भाग लक्षात आला नसेल तर तो आपण आता विस्तृतपणे हळूहळू बघणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, वनपर्व विराट पर्वाला सुरुवात करूया. वनपर्वाला अरण्य पर्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा आरण्यक पर्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर त्यातील पहिला अध्याय आहे पांडवांचे वनगमन. जी प्रजा असते, प्रजा त्यांच्या मागोमाग जाऊ लागते आणि युधिष्ठिर त्यांना खूप पटवून सांगतो की आम्हाला वनवासाला जाऊ द्या, तुम्ही इथेच राहा, तुम्ही आमच्याबरोबर जाऊ नको. तर त्याच्यातले बरेच जण पुन्हा पाठी परततात, तर काही जण त्यांच्या पाठोपाठ येतात. आणि प्रमाणकोटी नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी पांडव रात्रीचे राहतात, प्रसंग इथे आलेला आहे. मग प्रत्येक महाभारताच्या पर्वाची सुरुवात नारायणाच्या स्तवनाने होते. नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयं उदीरये. म्हणजे नारायण स्वरूप भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा आवडता मित्र अर्जुन, नरश्रेष्ठ अर्जुन
आणि त्यांची लीला प्रकट करणारी भगवती सरस्वती. लीला प्रकट करणारी सरस्वती म्हणजे काय? कृष्णाची अर्जुनाची जी काय इतिहास आहे तो आपल्याला कशामुळे समजतो? तर ह्या ग्रंथांमुळे समजतो. ग्रंथ म्हणजे त्यामध्ये जे ज्ञान आहे, ज्ञानाची देवता कोण? सरस्वती. सरस्वतीमुळे आपल्याला हे समजतं. आणि हे सगळे लिखित स्वरूपात गणपतीला लिहायला कोणी सांगितलं? गणपतीला कोण सांगत होते? जसं गणपती लिहून घेत होता तर वेदव्यास. मग या चारही जणांना नमस्कार करून या ग्रंथाच्या प्रत्येक पर्वाची सुरुवात सूत गोस्वामींनी केलेली आहे. तर नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयं उदीरयेत्. मग जन्मेजय म्हणाला. आधी पर्व झालं सांगून. आता पांडव वनवासाला जाऊ लागले हे ऐकून आता जन्मेजय वैशंपायन मुनींना विचारतो. विप्रवर, मंत्र्यांसहित धृतराष्ट्राचे जे दुरात्मा पुत्र म्हणजे कौरव, त्यांनी जेव्हा अशा प्रकारे कपटपूर्वक कुंतीकुमारांना म्हणजे पांडवांना जुगारामध्ये हरवलं आणि पांडवांना कुपित केलं म्हणजे पांडवांमध्ये क्रोध उत्पन्न केला. त्यांना काय केलं? पांडवांना कुपित करण्यामध्ये ज्यांनी भाग पाडलं. पांडवांना राग यायला पाहिजे म्हणून असं पांडवांना राग येण्यामागे जे निमित्त बनले पांडवांच्या राग येण्यामध्ये, म्हणजे पांडवांना ज्यांनी कुपित केलं आणि मोठं वैर निर्माण होईल अशा प्रकारे त्यांनी अनेक कठोर वाणी बोलली पांडवांच्या विरुद्ध. म्हणजे पांडवांना ज्यांनी दुखवलं त्यानंतर माझे जे आजोबा युधिष्ठिर आणि इतर कुरुवंशी होती त्यांनी काय काय केलं? त्याचप्रमाणे जन्मेजय पुढे विचारतो. त्याचप्रमाणे जे माझे आजोबा पांडव ऐश्वर्याने म्हणजे संपत्तीने वंचित झाले होते आणि मोठ्या दुःखामध्ये पडले होते. आता त्यांना वनवासात जावं लागणार. मग वनवासात ते रथबीत काही घेऊन जाऊ शकत नाहीत, दागदागिने सुद्धा घेऊन जाऊ शकत नाहीत. साध्या वनवासीप्रमाणे त्यांना राहावं लागेल, जसे प्रभू श्री रामचंद्र राहिले होते त्या पद्धतीने. तर इंद्राप्रमाणे तेजस्वी त्या पांडवांनी वनामध्ये काय काय केलं, वनामध्ये कशा प्रकारे विचारण केलं, त्या भारी संकटात पडलेल्या त्या पांडवांमध्ये वनामध्ये कोण कोण गेले होते, वनामध्ये ते कशा प्रकारे त्यांचा कशा प्रकारे राहायचे, त्यांचा आचार व्यवहार कसा असायचा वनामध्ये, आणि ते कुठे कुठे राहिले होते वनवासामध्ये ते मला सांगा. हे महामुनी, हे ब्राह्मण श्रेष्ठ, शत्रूंचा संहार करणाऱ्या ते शूरवीर महारथी माझे आजोबा पांडव 12 वर्ष वनामध्ये, त्यांनी 12 वर्ष वनवासामध्ये कशा प्रकारे घालवली ते मला सांगा. हे तपोधन म्हणजे जन्मेजय वैशंपायन ऋषींना विचारतोय. या जगामध्ये जेवढी काही सुंदरी स्त्रिया असतील त्या सर्व स्त्रियांमध्ये जी श्रेष्ठ होती, पतिव्रता होती, सतत सत्य बोलणारी होती, सत्यवादी होती, ती महाभागा राजकुमारी द्रौपदी, जी दुःख भोगण्यासाठी योग्य नव्हती तरी पण तिला वनवासासारखं भयंकर कष्ट दुःख तिला भोगावं लागलं. ती कसं काही हे कष्ट भोगू शकली हे मला सर्व तुम्ही विस्तारपूर्वक सांगा. हे ब्राह्मण, मी या पांडवांचं चरित्र तुमच्याकडून ऐकू इच्छितो. ते महान पराक्रम आणि तेजाने संपन्न असलेल्या पांडवांचं चरित्र मी तुमच्याकडून ऐकू इच्छितो आणि ते ऐकण्यासाठी माझ्या मनात अत्यंत कौतूहल निर्माण झालेलं आहे, म्हणजे उत्सुकता आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा राजा जन्मेजयने म्हणजे परीक्षितच्या मुलाने प्रार्थना केली वैशंपायन मुनींना, त्या वैशंपायन मुनींनी व्यास त्यांच्या बाजूलाच बसलेले होते ना, व्यासांनीच सांगितलं हा ग्रंथ या जन्मेजयच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. तर वैशंपायन मुनी म्हणाले, राजन, त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागले की कौरवांनी जुगारामध्ये पांडवांना कसं हरवलं आणि पांडव वनवासाला जायला निघाले हे तुला मी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे धृतराष्ट्र पुत्रांद्वारा जुगाराने पराभूत होऊन जे पांडव चिडलेले होते ते हस्तिनापुरातून बाहेर पडले. वर्धमानपूर की दिशा में स्थित नगरद्वार से निकल कर, म्हणजे वर्धमानपूर आहे, हस्तिनापूरच्या ज्या दिशेला वर्धमानपूर आहे त्या दिशेला जो दरवाजा आहे त्या नगराच्या त्या दरवाजामधून ते बाहेर पडले पांडव. आणि शस्त्रधारी पांडव
द्रौपदी बरोबर उत्तराभिमुख होकर यात्रा आरंभ की. उत्तरा म्हणजे उत्तर दिशेने ते चालू लागले. मग आणि कोण कोण होते त्यांच्याबरोबर असं जन्मेजयने विचारलं ना. म्हणून आता इथे वैशंपायन मुनी सांगतात, इंद्रसेन आदि 14 से अधिक सेवक सारी स्त्रियों को शीघ्रगामी रथों पर बिठाकर उनके पीछे पीछे चलने लगे. त्यांचे इंद्रसेन आदी नावाचे वेगवेगळे असे 14 पेक्षा अधिक सेवक होते. ते आपापल्या बायकांना घेऊन रथांवरती चढले आणि पांडवांच्या पाठोपाठ वनवासाला येऊ लागले. आणि पांडव वनाच्या दिशेने जात आहेत हे बघून हस्तिनापूरचे जे सगळे निवासी होते त्यांना खूप दुःख झाले. आणि ते सगळे भीष्म, विदुर, द्रोण, कृपाचार्य यांची निंदा करू लागले. आणि एक दुसऱ्यांना ते सगळे जे नगरवासी होते ते एकमेकांबरोबर अशा प्रकारे बोलू लागले. तेव्हा नगरवासी एकमेकांमध्ये चर्चा करत होते. कशा प्रकारे चर्चा करत होते तर ते म्हणत होते, अरे रे, आमचा हा समस्त कुळ, आम्ही आणि आमचं घरद्वार आता सुरक्षित नाही आहे. कारण आता इथे पापात्मा दुर्योधन सुबलपुत्र शकुनी पालित हो कर्ण और दुःशासन की संमती से इस राज्य का शासन करना चाहता है. ते म्हणतात आता आपलं काही इथे खरं नाही. आमचं घरद्वार, आमचा कुळ आता सुरक्षित राहू शकत नाही. कारण इथे आता कोण राज्य करणार आहे? दुर्योधन राज्य करणार आहे. दुर्योधन राज्य करणार आहे तो कोणाचा सल्ले घेणार? सुबलपुत्र शकुनीचे सल्ले घेणार, कर्णाचा सल्ला घेणार, दुःशासनाचा सल्ला घेणार. सुबलपुत्र शकुनी, कर्ण आणि दुःशासन यांच्या संमतीने तो राज्य शासन करणार आहे. म्हणजे आता काय आपण सुरक्षित नाही असं त्या जनतेला वाटू लागलं. ज्या ठिकाणी हे पापी म्हणजे 3 जण पापी सांगितले आहेत, कोण? कर्ण, दुःशासन आणि शकुनी. जहाँ पापियों की ही सहायता से यह पापाचार्य राज्य करना चाहते हैं, वह हम लोगों का कुल आचार धर्म और अर्थ भी नहीं रह सकते, फिर सुख तो रह ही कैसे सकता है. ते म्हणतात, अरे हे जे पापी आहेत, पापी लोक, कर्ण, दुःशासन आणि शकुनी, या पापाचारी माणसांच्या सहाय्यतेने हा दुर्योधन राज्य करणार आहे. म्हणजे काय आपला काय खरं नाही. आपला कुळ, आचार, धर्म आणि अर्थ हे काय सुरक्षित राहणार नाही. मग आम्ही सुखी तरी कसे राहू शकतो? अर्थ म्हणजे काय? पैसा. पैसा सुद्धा आपला नीट राहणार नाही याच्यामुळे. तर आपण सुखी कसे राहू शकतो? हा दुर्योधन आहे तो गुरुजनांशी द्वेष करतो. त्याच्यामध्ये त्याने तर सदाचाराचा त्याग केलेला आहे. त्याचप्रमाणे पांडवांसारखे त्याचे जे चांगलं बघणारे होते, त्याचे सुहृदय होते, त्याचं हित बघणारे, त्यांचा सुद्धा त्याग केलेला आहे. तो अर्थलोलूप आहे. अर्थलोलूप म्हणजे काय? पैशासाठी लोलूप आहे, अभिमानी आहे, नीच आहे आणि स्वभावतः तो निष्ठुर आहे. म्हणजे त्याला दया वगैरे कोणाची येत नाही. जिथे दुर्योधन राजा आहे त्या ठिकाणची जी जमीन आहे ती नाहीच्या बरोबर आहे असे कोण म्हणतात? तिथले नगरवासी म्हणतात. अतः यही ठीक होगा कि हम सब लोग वही चले जहाँ पांडव जा रहे. मग सगळे नगरवासी काय म्हणतात? आपण आता आपलं योग्य काय आहे? आपण ज्या ठिकाणी पांडव जात आहेत त्या ठिकाणी आपण सुद्धा वनवासाला जाऊ. असे आपले सगळे घराबिराचा त्याग करून ते सगळे वनवासाला जायला तयार झाले. आणि पुढे काय म्हणतात ते नगरवासी? पांडवगण कसे आहेत? दयाळू आहेत. पांडव आहेत ते दयाळू आहेत, महात्मा आहेत, जितेंद्रिय आहेत, म्हणजे त्यांचा इंद्रियांवर आपल्या संयम आहे, शत्रुविजयी आहेत, लज्जाशील आहेत, यशस्वी आहेत, धर्मात्मा आहेत आणि सदाचार पारायण आहेत. जे लज्जाशील नाही त्यांना काय म्हणतात? निर्लज्ज म्हणतात. पांडव कसे आहेत? लज्जाशील आहेत, यशस्वी आहेत, म्हणजे यश त्यांचं भरपूर आहे, भरपूर त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. धर्मात्मा आहे, सदाचार परायण आहे, सदाचाराचं पालन करणारे आहे, सदाचार परायण आहे. अशा प्रकारे सगळे जनता म्हणू लागली. जसे प्रभू श्री रामचंद्र वनवासाला जात होते तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी आले होते. थांब सुमंता, थांबवी हे रथ. तशीच परिस्थिती आता द्वापार युगामध्ये सुद्धा आली होती. वैशंपायन ऋषी जन्मेजयला सांगतात. अशा प्रकारे हे सगळे पुरवासी पांडवांकडे गेले आणि त्या पांडवांना हात जोडून ते सगळेजण प्रार्थना करू लागले. ते म्हणू लागले, अरे पांडवांनो, तुमचं कल्याण होऊ दे, तुमचं कल्याण हो. तुमच्या वियोगाने आम्ही सर्वजण दुःखी आहोत. आम्हाला सोडून तुम्ही कुठे जात आहात? तुम्ही जिथे जाणार तिथे आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येणार. त्या निर्दयी शत्रूंनी तुम्हाला अधर्मपूर्वक जुगारामध्ये हरवलेलं आहे हे ऐकून आम्ही खूप उद्विग्न झालेलो आहोत. तुम्ही आमचा त्याग करू नका, कारण आम्ही तुमचे सेवक आहोत.
आम्ही तुमचे प्रेमी आहोत, आम्ही तुमचे सुहृदय आहोत, आम्ही तुमचे सतत प्रिय बघणार आहोत आणि आम्ही तुमचं नेहमी हित बघणार आहोत, आम्ही तुमच्या हितामध्ये संलग्न राहणार आहोत. आम्ही त्या दुर्योधन दुष्ट राजाच्या राज्यामध्ये राहून नष्ट होऊ इच्छित नाही, आम्हाला नष्ट व्हायचं नाही त्या दुर्योधनाच्या राज्यामध्ये राहून. अशा प्रकारे पांडव म्हणू लागले. आवाज येतो आतमध्ये. अशा प्रकारे ते पांडवांना कोण म्हणू लागले? हे सगळे पूर्ववासी म्हणू लागले. असे का म्हणू लागले? कारण युधिष्ठिराचं राज्य कसं होतं त्याचा उल्लेख यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेला आहे. युधिष्ठिर आपल्या सगळ्या मंत्र्यांना काय सांगायचा? जर आपल्या जनतेच्या मागण्या पुऱ्या होत नसतील तर जनतेने कराच्या रूपामध्ये जो काही पैसा भरलेला आहे तो सगळ्याचा सगळा पैसा त्यांना पुन्हा परत करा, असं कोण सांगायचा? युधिष्ठिर सांगायचे, मंत्र्यांना सांगायचे. जनता जी काही कर भरते त्या करानुसार जर त्यांना सेवा मिळत नसतील, पैसे भरतात त्यानुसार त्यांना जर सेवा मिळत नसतील तर सगळ्याचा सगळा जो काही पैसा आहे तो त्यांना पुन्हा परत करा. अशा प्रकारे युधिष्ठिराचं राज्य होतं. म्हणून हे सगळे जे हे जनता होती ती त्यांच्या मागोमाग वनवासाला जायला तयार झाली होती. तेव्हा ते पुरवासी म्हणू लागले पांडवांना, नरश्रेष्ठ पांडवांनो, शुभ आणि अशुभ ज्या आश्रयामध्ये आपण राहतो तिथला संसर्ग, म्हणजे नरश्रेष्ठ पांडवों, शुभ और अशुभ आश्रय में रहने पर वहाँ का संसर्ग मनुष्यों में जैसे गुण दोषों की सृष्टि करता है उनका हम वर्णन करते हैं, सुने. जैसे फूलों के संसर्ग में रहने पर उनकी सुगंध वस्त्र, जल, तिल और भूमि को भी सुवासित कर देती है, उसी प्रकार संसर्ग जनित गुण भी अपना प्रभाव डालते हैं. मूढ़ मनुष्यों से मिलना जुलना मोहजाल की उत्पत्ति का कारण होता है. इसी प्रकार साधु महात्माओं का संग प्रतिदिन धर्म की प्राप्ति करने वाला होता है. मग हे पांडवांना जे जनता सांगू लागली की आम्ही तुमच्याबरोबर वनवासाला का येत आहोत त्याचे कारण सांगू लागली की ज्याप्रमाणे फुलांच्या संसर्गामध्ये जर एखादे वस्त्र असेल, पाणी असेल, तीळ असेल किंवा जमीन असेल, त्यावरती जर फुलांचा संसर्ग झाला तर ती जमीन सुवासित होते, ते वस्त्र सुवासित होतं, ते जल पाणी सुवासित होतं, ते तीळ सुवासित होतात फुलांच्या संसर्गाने. म्हणजेच काय? संसर्गानुसार ते गुण मिळतात. मग त्याचप्रमाणे आपण जर मूर्ख मनुष्यांबरोबर आपण राहिलो तर आपण त्यामुळे काय होणार? मोहजाल की उत्पत्ती का कारण होत आहे. मूर्ख मनुष्यांबरोबर आपण राहिलो तर ते कशाचं कारण बनतं? मोहजाळाचं कारण बनतं. मग त्यांच्या नादाला लागून आपण सुद्धा तसेच बनू. म्हणून साधू महात्मांचा संग केला पाहिजे. तर पांडवांनो, तुम्ही साधू महात्मा आहात, म्हणून तुमचा प्रतिदिन आम्हाला जर काय मिळाला? संग मिळाला, सत्संग मिळाला तर आम्हाला धर्माची प्राप्ती होणार आहे, पुण्याची प्राप्ती होणार आहे. धर्म या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, त्यामध्ये पुण्य हा सुद्धा त्याचा अर्थ होतो, हे सुद्धा तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे. तर त्यामुळेच विद्वान वृद्ध पुरुष का? कारण त्यांच्याकडे अनेक वर्षांचा दांडगा मोठा अनुभव असतो. इसीलिए विद्वानों, वृद्ध पुरुषों तथा उत्तम स्वभाव वाले शांतिपरायण तपस्वी सत्पुरुषों का संग करना चाहिए, असे पांडवांना कोण सांगतात? सगळे पुरवासी सांगतात. म्हणून आम्ही काय इच्छितो की तुमच्यासारखे जे विद्वान आहेत, उत्तम स्वभाववाले शांतिपरायण तपस्वी आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही राहू इच्छितो. का? कारण विद्वान वृद्ध पुरुष आणि उत्तम स्वभाववाले शांतिपरायण तपस्वींकडे त्यांचा संग केला पाहिजे. का? तर त्यांनी ते फुलाचं उदाहरण देऊन सांगितलं आहे. जिन पुरुषों के विद्या, जाति और कर्म ये तीनों उज्जवल हो उनका सेवन करना चाहिए, क्योंकि उन महापुरुषों के साथ बैठना शास्त्रों के स्वाध्याय से भी बढ़कर है. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे? जिन पुरुषों की विद्या, जाति और कर्म ये तीनों उज्ज्वल है. म्हणजे ज्याच्याजवळ विद्या आहे, ज्याच्याजवळ जाती म्हणजे काय? त्या कुळामध्ये तो उत्पन्न झालेला आहे. म्हणजे काय? पिढ्यानपिढ्या अनुवंशाने ते त्याच्यामध्ये गुण स्वभावतः ते गुण आलेले आहेत. आणि त्या कर्माने सुद्धा तसा आहे, कर्म सुद्धा त्याची त्या प्रकारची आहेत. अशा तीनही गुणांनी जो उज्ज्वल आहे त्याच्या संघामध्ये राहून जर आपण शिकलो तर ते शास्त्रांच्या स्वाध्यायापेक्षा श्रेष्ठ आहे. उदाहरण इथे त्यांनी दिलेलं आहे. उदाहरणार्थ काय? उदाहरण आजचं जर द्यायचं झालं तर इंजिनिअरिंग आहे. समजा इंजिनिअरिंग आहे, एखादा इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर समजा. मग त्याच्याकडे अनुभव आहे, दांडगा चांगल्यापैकी अनुभव आहे, म्हणजे त्यांनी विद्या प्राप्त केलेली आहे. तो कर्मसुद्धा ते इंजिनिअरिंगचंच करतो. आणि जाती म्हणजे त्याचे वडील सुद्धा इंजिनियर होते,
त्यांचेसुद्धा वडील इंजिनियर होते. म्हणजे पिढीजात इंजिनिअरिंगचं ज्ञान अनुवंशाने त्याच्याकडे आलेलं आहे. त्याचबरोबर त्याने इंजिनिअरिंग शिकलेलं सुद्धा आहे योग्य गुरुकडून. म्हणजे काय झालं तर विद्या झाली. विद्या जाती म्हणजे काय, अशा कुळामध्ये त्याचा जन्म झालेला आहे ज्यामध्ये पिढ्यानपिढ्या इंजिनिअरिंगचं काम होत आलेलं आहे. आणि कर्मसुद्धा काय, नुसतं इंजिनिअरिंग, वडील इंजिनियर आहेत म्हणून याने तसंच सोडलं नाही, तर ते काम त्याने चालू ठेवलेलं आहे. मग अशा पुरुषाच्या संपर्कात जेव्हा एखादा व्यक्ती बसेल तेव्हा इंजिनिअरिंगची सगळी पुस्तकं वाचून जेवढं ज्ञान मिळणार नाही ते त्याला अशा एका इंजिनियरच्या हाताखाली ते ज्ञान मिळू शकतं ज्याच्याकडे इंजिनिअरिंगबद्दल विद्या आहे, म्हणजे ज्ञान आहे. त्याच्या पिढ्यानपिढ्या इंजिनिअरिंगमध्ये गेलेल्या आहेत आणि त्याचं कर्मसुद्धा काय आहे, चालू आहे इंजिनिअरिंगचं. आता हे लॉजिक आहे तेच सगळीकडे लागू होतं. जर सुतारकाम जरी कन्सिडर केलं तरी त्यामध्ये सुद्धा विद्या, ज्ञान असलं पाहिजे सुतारकामाबद्दल. जाती म्हणजे जातीने जो सुतार आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या सुतारकामाचं कौशल्य आहे ते त्याच्या शरीरामध्ये आलेलं आहे अनुवंशाने. आणि कर्म, आणि तो रोज त्याचं काम करत असतो सुतारकामाचं. अशा व्यक्तीकडे आपण जर सुतारकामामध्ये असं शिकू शकतो, जे सुतारकामाचा एखादा ग्रंथ असेल, पुस्तक असेल, ते वाचून जेवढं ज्ञान मिळणार नाही ते अशा सुताराकडे जाऊन मिळणार ज्याची विद्या, जाती आणि कर्म या तिघांमध्ये जो एक्सपर्ट म्हणजे उज्ज्वल आहे. म्हणून इथे पांडवांना एक उदाहरण देऊन इथे सांगतात, जिन पुरुषों के विद्या, जाति और कर्म ये तीनों उज्ज्वल हो उनका सेवन करना चाहिए, क्योंकि उन महापुरुषों के साथ बैठना शास्त्रों के स्वाध्याय से भी बढ़कर है. म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त ज्ञान आपल्याला, उत्तम ज्ञान कशाने मिळू शकतं, त्यातील अनुभवी व्यक्तीकडून मिळू शकतो. कसला अनुभव, तर त्याची विद्या, जाती आणि कर्म. विद्या म्हणजे काय, जाती म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे विस्तृतपणे तुम्हाला आता वर्णन करून सांगितलं आहे इंजिनियराचं आणि सुताराचं उदाहरण देऊन. तेच इतर सर्व लोकांना सुद्धा लागू पड़ता. हम लोग अग्निहोत्र आदि शुभ कर्मों का अनुष्ठान नहीं करते तो भी पुण्यात्मा साधु पुरुषों के समुदाय में रहने से हमें पुण्य की प्राप्ति होगी. इस प्रकार पापी जनों के सेवन से हम पाप के भागी नहीं होंगे. म्हणजे हे सगळे नगरवासी सांगतात की आम्ही जरी वनवासात गेलो तरी आमची जी यज्ञयागादीची क्रिया आहे, होमवनची क्रिया, त्या जरी बंद पडतील वनवासात गेल्यामुळे, तरी पण आम्हाला पाप लागणार नाही. कारण आम्ही तुमच्यासारख्या पुण्यात्मा साधू पुरुषांबरोबर आम्ही सत्संग करणार, त्यामुळे आम्हाला पुण्याची प्राप्ती होणार. त्यामुळे आम्ही पापाचे भागी होणार नाही, पापाचे भागीदार होणार नाही. दुष्ट मनुष्यांचे दर्शन, स्पर्श आणि त्यांच्याबरोबर वार्तालाप अथवा त्यांच्याबरोबर उठणं बैठणं, उठणं बसणं इत्यादीमुळे काय होतं, धार्मिक आचारांची काय होते, हानी होते. इसीलिए वैसे मनुष्यों को कभी सिद्धी नहीं प्राप्त होती. जे दुष्ट मनुष्यांचं नेहमी दर्शन करतात, त्यांचा स्पर्श, त्यांच्याबरोबर वार्तालाप, त्यांच्याबरोबर उठणे बसणे इत्यादीमुळे काय होतं, पुण्यात्मा जो असतो त्याच्यासुद्धा धार्मिक आचारांची हानी होते. त्यामुळे असे जे दुष्ट मनुष्य असतात त्यांच्या नादाला कधी लागू नये. विष्णू पुराणमध्ये सुद्धा असे जे व्यक्ती आहेत दुष्ट मनुष्य, त्यांना नग्न म्हटलेलं आहे. वेदांचं जे ठीकप्रमाणे पालन करत नाहीत, जे वेदरूपी जी वस्त्रे आहेत ती धारण करत नाहीत, त्यांना नग्न म्हटलेलं आहे. आणि अशा नग्न व्यक्तींचं दर्शन चुकून जरी झालं, आपल्याला दुष्ट मनुष्याचं दर्शन झालं, तर त्याच्या वार्तेला जायचं नाही. आपण चुकून दर्शन झालं ना, आपण काय करायचं, सूर्यनारायणाकडे बघायचं, त्याच्याकडे माफी मागायची, सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायचं, आपल्या वाटेला लागायचं, असं विष्णू पुराणामध्ये उपदेश केलेला आहे. सूर्यनारायण नसेल तर डोळे झाकून आतमध्ये श्रीहरीचं चिंतन करायचं आणि आपल्या कामाला लागायचं. त्या दुष्ट माणसांच्या नादाला लागता नाही, असं इथे सांगितलं आहे विष्णू पुराणमधून आणि महाभारताच्या या श्लोकातून. तर यापुढे ते नगरवासी पांडवांना सांगत आहेत, नीच पुरुषों का साथ करने से मनुष्यों की बुद्धी नष्ट हो जाती है. म्हणजे जे नीच पुरुष असतात, जे वाईट माणूस असतात, त्यांच्या नादाला लागून चांगल्या माणसांची सुद्धा बुद्धी काय होते, नष्ट होते, भ्रमित होते. नीच मनुष्यांचं सांगितलं. आता मध्यम श्रेणीचे मनुष्य असतात, त्यांच्याबरोबर लागून माणसाची बुद्धी काय होते, त्याच्या नादाला लागून, मध्यम श्रेणीच्या मनुष्यांच्या नादाला लागून माणसाची बुद्धी सुद्धा मध्यम श्रेणीची होते. आणि जे उत्तम पुरुष असतात त्यांच्याबरोबर सत्संग करून करून माणसाची बुद्धी कशी होते, उत्तरोत्तर श्रेष्ठ होत जाते. जितका संग करत राहणार, सत्संग करत राहणार चांगल्या माणसांबरोबर, तितकी बुद्धी आहे ती उत्तरोत्तर, पहिली होती त्याच्यापेक्षा अजून जास्त, त्याच्यापेक्षा अजून जास्त, त्याच्यापेक्षा अजून जास्त प्रगती होत राहते. आता हा संवाद का व्यासांनी काय लिहिलेला आहे, एवढा सगळा त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून का नाही, तर का की या नगरजनांमध्ये आणि पांडवांमध्ये जो संवाद आलेला आहे त्यामधून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही हे श्लोक आहेत, म्हणून भरपूर ज्ञान आहे यामधून शिकण्यासारखं.
म्हणून त्यांनी पांडवांचं चरित्र निवडलं. इतर कोणाचं का नाही निवडलं? वाल्मिकींनी रामाचंच चरित्र का निवडलं? इतर बाकीच्यांचं का नाही निवडलं? त्याच्या मागचं कारण हे आहे, कारण त्यांच्या चरित्रातून अशा अनेक काही गोष्टी शिकायला मिळतात ज्या पुढल्या पिढीला उपयोगी पडतील. आता नगरजन पुढे काय म्हणतात? उत्तम प्रसिद्ध एवं विशेषतः धर्मिष्ठ मनुष्यों ने लोक में धर्म अर्थ और काम की उत्पत्ति के हेतुभूत जो वेदुक्त गुण साधन बताए हैं वे ही लोकाचार में प्रकट होते हैं, लोगों द्वारा काम में लाए जाते हैं और शिष्ट पुरुष उन्हीं का आदर करते हैं. उत्तम प्रसिद्ध एवं विशेषतः धर्मिष्ठ मनुष्यों ने लोक में धर्म अर्थ और काम की उत्पत्ति के हेतुबद्ध जो वेदोक्त साधन बताए हैं वही लोकाचार में प्रकट होते हैं, लोगों द्वारा काम में लाए जाते हैं और शिष्ट पुरुष उन्हीं का आदर करते हैं. म्हणजे इथे काय म्हटलं आहे? जे उत्तम प्रसिद्ध मनुष्य, उत्तम मनुष्य, धर्मिष्ठ मनुष्य यांनी जे काय धर्माच्या प्राप्तीसाठी, अर्थ म्हणजे पैशाच्या प्राप्तीसाठी, काम म्हणजे इच्छांच्या पूर्तीसाठी जे काही वेदोक्त साधने सांगितली आहेत, म्हणजे काय नियम सांगितले आहेत, तेच लोकाचारांमध्ये प्रकट होतात. म्हणजे त्यांचंच आचरण केलं जातं. आणि जे शिष्ट पुरुष आहेत, उत्तम पुरुष आहेत, ते त्याचाच आदर करतात. तुम्हाला धर्माच्या 4 श्रेणी सांगितल्या होत्या: वैश्विक श्रेणी, पर्यावरणीय श्रेणी, सामाजिक श्रेणी आणि मानसिक श्रेणी. मग सामाजिक श्रेणीमध्ये तुम्हाला हे समाजाच्या नियमांचं महत्त्व सांगितलं होतं, त्यामागचं सायंटिफिक कारण सांगितलं होतं. शिष्ट पुरुष, जे विद्वान पुरुष आहेत, ते त्या नियमांचा का आदर करतात त्याचं उत्तर तुम्हाला तिथे मिळणार. ते तुम्हाला आधीच सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये, पहिल्या भागामध्ये. वे सभी सद्गुण पृथक पृथक और एक साथ आप लोगों में विद्यमान है. आणि जे काही सगळे सद्गुण आहेत वेगवेगळे, ते सगळे सद्गुण, वेगवेगळे सद्गुण तुमच्या सर्वांमध्ये स्थापन आहेत. असे कोण सांगतात? नगरजन सांगतात, नगरवासी पांडवांना सांगतात, तुमच्याकडे सगळे सद्गुण तुमच्यामध्ये स्थित आहेत. आणि आम्हाला कल्याण प्राप्त व्हावं, आमचं कल्याण व्हावं म्हणून आम्ही तुमच्याबरोबर वनवासात राहू इच्छितो, वनवासात येऊ इच्छितो, असे कोण सांगतात? सगळे नगरवासी सांगतात पांडवांना. तेव्हा युधिष्ठिर म्हणू लागले, बघूया हा अध्याय केवढा आहे तो. हा अध्याय इथे संपतो 46व्या श्लोकाकडे. मग इथे आपण थांबूया. हा, मग युधिष्ठिर म्हणू लागले. युधिष्ठिर काय म्हणतात आता सगळ्यांना, नगरवासींना, की युधिष्ठिर म्हणू लागले, आम्ही खूप धन्य आहोत, कारण ब्राह्मण आणि तुमच्यासारखे सगळे प्रजा आमच्यावरती एवढं प्रेम करते. आम्ही खूप धन्य आहोत, कारण ब्राह्मण आणि तुमच्यासारखे सगळी प्रजा आहे ती आमच्यावरती खूप प्रेम करते, स्नेह आणि करुणेच्या म्हणजे दयेच्या पाशामध्ये बांधले गेलेले आहेत. आणि आमच्यामध्ये जे गुण नाही आहेत ते सुद्धा गुण आमच्यामध्ये आहेत असं तुम्ही सांगता. म्हणजे युधिष्ठिरच्या जाग्यावरती दुसरा कोण असता तर काय म्हणणार होता, की नगरजनांनी सांगितलं ना तुमच्यामध्ये सगळे गुण एकत्र आलेले आहेत, सद्गुण आहेत, तर दुसरा करणार होता, हो आमच्यात आहेतच ते तर आहेच आमच्यामध्ये. पण युधिष्ठिर काय म्हणतो, की आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्यासारखी प्रजा मिळाली, आणि तुम्ही तर आमची एवढी स्तुती करता की आमच्यामध्ये जे सद्गुण नाहीत ते सुद्धा तुम्ही आमच्यामध्ये आहेत असं सांगता, युधिष्ठिर म्हणतोय. युधिष्ठिर पुढे काय म्हणतात ते बघा. मी चुकून एकेरी वाक्याने उल्लेख करतोय, खूप महान आत्मा होते त्या. युधिष्ठिर म्हणतात, माझ्या भावांसहित मी तुम्ही प्रजेबरोबर तुम्हा सर्वांबरोबर एक निवेदन करतो, ते तुम्ही ऐका. तुमचं आमच्यावरती असंच प्रेम राहू दे, तुमची आमच्यावरती अशीच कृपा राहू दे, आणि मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही ऐका, नाही म्हणू नका. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आमचे पितामह भीष्म, राजा धृतराष्ट्र, विदुरजी, माझी आई कुंती, त्याचप्रमाणे प्रायः बाकीचे सगळे आमचे सगळे सोयरे संबंधी आहेत ते हस्तिनापूरमध्येच आहेत. ते सगळे लोक तुमच्याप्रमाणेच शोक करत आहेत, त्यांना सुद्धा संताप झालेला आहे, शोक आणि संतापाने ते व्याकुळ झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्या हिताची इच्छा ठेवून आमच्या हितासाठी, आमच्या भल्यासाठी म्हणून तुम्ही त्या सर्वांचे पालन करा. पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, माझी माता कुंती, विदुरजी, या सर्वांचं तुम्ही पालन करा, त्यांच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा, माझ्या भल्यासाठी म्हणून मी सांगतोय म्हणून. आणि ही मी तुम्हाला सांगितलं, कृपा करून मला नाही म्हणू नका. मी तुमच्याकडे विनवणी करतो, आणि तुम्ही आता पुन्हा सर्वजण आपापल्या घरी जा.
तुम्ही खूप दूरून आलेला आहात, तुम्ही खूप दुरून चालत चालत माझ्या पाठीमागून आलेला आहेत, खूप समजावलं इतरांनी तरी तुम्ही ऐकत नव्हता, म्हणून तुम्हाला सांगतो. मी शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला अनुरोध करतो की तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका. माझे जे स्वजन आहेत, म्हणजे माझी आई कुंती, माझे आजोबा भीष्म, माझे गुरु द्रोणाचार्य, माझे दुसरे गुरु कृपाचार्य, त्याचप्रमाणे माझे पहिले गुरु कृपाचार्य, दुसरे गुरु द्रोणाचार्य, माझे आजोबा भीष्म, माझी आई कुंती, त्याचप्रमाणे माझे काका विदुर, हे सगळे माझे आहे. ते तुमच्याकडे धरोहर के रूप में है. म्हणजे हे तुमच्याकडे मी गहाण ठेवतोय असं समजा या सर्वांना, आणि तुम्ही त्यांचं पालन करा, रक्षण करा. आणि त्यांच्याप्रती तुमच्या मनामध्ये स्नेहभाव राहू दे, त्यांच्याप्रती तुमच्या मनामध्ये प्रेम राहू दे. आणि माझ्या हृदयामध्ये मला तरी असं वाटतं की सगळी जी काही कार्य आहेत त्यांमध्ये उत्तम कार्य हेच आहे. एवढं जर तुम्ही केलं तर मला खूप मोठा संतोष प्राप्त होणार आहे, मला खूप बरं वाटणार आहे. आणि यामध्येच माझा सत्कार मी मानतो, असं सांगून सम्राट युधिष्ठिरांनी आपलं भाषण संपवलं. तेव्हा जन्मेजय धर्मराजाने जेव्हा अशा प्रकारे विनयपूर्वक अनुरोध केला, तेव्हा ते सगळे प्रजा म्हणू लागले, हा महाराज, हा महाराज, आम्ही तुमच्या आईचं, आजोबांचं, काकांचं, या सर्वांवरती, गुरूंचं, सगळ्यांवरती लक्ष ठेवू, त्यांना सुद्धा आम्ही प्रेम देऊ, असं सगळेजण एकसाथ म्हणू लागले. आणि सगळ्यांचा असा भयंकर आर्तनाद झाला. म्हणजे सगळे होय होय महाराज, होय महाराजा, होय महाराजा करू लागले. त्याचा भयंकर आर्तनाद झाला, म्हणजे खूप मोठा गोंगाट झाला. सगळेच प्रजा एकत्र बोलू लागले ना. म्हणून कुंतीपुत्र युधिष्ठिर के गुणों का स्मरण करके प्रजा वर्ग के लोग दुःख से पीडित और अत्यंत आतुर हो गए. मग कुंतीपुत्र युधिष्ठिर कसा राजा होता, काय त्याचे सद्गुण होते, तो आता आम्हाला सोडून चाललेला आहे. हे त्याच्या गुणांचं स्मरण करून या प्रजेला खूप वाईट वाटलं. ते दुःखाने पीडित झाले आणि अत्यंत आतुर झाले. आता छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाई महाभारत कथा ऐकवायची, रामायणाची कथा ऐकवायची. यामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवण घेतली, आपण सुद्धा यांच्यासारखं प्रजेचे प्रिय बनायचं, प्रजेचं पालन सम्राट युधिष्ठिर प्रभू श्री रामचंद्रांसारखं करायचं. उन्हीं पांडवों के साथ जाने की इच्छा पूर्ण नहीं हो सकी. उनकी पांडवों के, त्या बिचाऱ्या सगळ्या प्रजेची पांडवांबरोबर वनात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांना सगळ्यांना पाठी परतावं लागलं. आणि जेव्हा ते सगळे हस्तिनापूरवासी जेव्हा सगळेजण पाठीमागे गेले, आपापल्या घरी गेले, तेव्हा पांडव रथावरती बसले आणि गंगाजीच्या किनाऱ्याकडे प्रमाणकोटी नामक तीर्थाकडे गेले, समीप आले. म्हणजे जसं प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता यांना सोडायला जसं तो कोण आला होता, तो सुमंत मंत्री आला होता सोडायला, तसे ते आता तिकडे गेले पांडव रथावरून. तो सुमंत सुद्धा त्यांना रथावरून सोडायला आला होता. आणि गंगा नदीच्या किनारी प्रमाणकोटी नावाचे एक महान तीर्थक्षेत्र आहे. तिथे एक वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या जवळ आले आणि संध्याकाळ होताच त्या वटवृक्षाच्या जवळ त्या ठिकाणी ते राहिले. आणि तिथलं पवित्र स्पर्श, गंगेचा स्पर्श शूरवीर पांडवांनी केला, आचमन केलं, संध्यावंदन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी रात्र व्यतीत केली. दुःखाने पीडित झालेले ते पाचही पांडुकुमार त्या रात्री फक्त पाणी पिऊन राहिले. कारण तो वनवास होता. घेऊन जाताना ते टिफिन घेऊन गेलेले नाही जेवणासाठी आईकडून. वनवास म्हणजे वनवास, म्हणून ते बिचारे त्या रात्री पाणीच पिऊन राहिले. कुछ ब्राह्मण लोग भी इन पांडवों के साथ स्नेहविष वहाँ तक चले आए थे. आणि काही ब्राह्मण तर ते मगाशी पूर्ववासी आलेले ना, त्याच्यापैकी काही ब्राह्मण तर म्हणाले आम्हाला तिकडे राहायचंच नाही, काही झालं तरी आम्हाला तुमच्याबरोबर जायचं आहे. तर ते पांडवांबरोबर त्यांच्या पाठोपाठ आलेले होते. ते सुद्धा बिचारे उपाशीच राहिले, फक्त पाणी पिऊनच राहिले. ती रात्र त्यांनी फक्त पाणी पिऊनच व्यतीत केली. उनमें से कुछ सागनी म्हणजे अग्निहोत्र करणारे होते. त्यापैकी काही ब्राह्मण होते ते सागनी म्हणजे अग्निहोत्री ब्राह्मण होते, तर काही होते ते निरग्नी होते. उन्होंने अपने शिष्यों तथा भाई बंधुओं को भी साथ ले लिया. मग ते ब्राह्मणांनी त्यांचे जे शिष्य, भाई बंधू, भाऊ
सगळे त्यांना सुद्धा आपल्याबरोबर त्यांनी घेतलं होतं आणि पांडवांबरोबर वनवासात आले होते. वेदों का स्वाध्याय करने वाले उन ब्राह्मणों से घिरे हुए राजा युधिष्ठिर की बडी शोभा हो रही थी. म्हणजे ते सगळेजण सम्राट युधिष्ठिरांना घेरून बसायचे आणि सत्संग करायचे. त्यामुळे तो जो सीन होता तो मस्त दिसायचा. सम्राट युधिष्ठिरांची त्यामध्ये भारी शोभा व्हायची ते जेव्हा त्यांना घेरून बसायचे ब्राह्मण तेव्हा. संध्याकाल की नैसर्गिक शोभा से रमणीय तथा राक्षस पिशाचादि के संचरण का समय होने से अत्यंत भयंकर प्रतीत होने वाले उस मुहूर्त में अग्नि प्रज्वलित करके वेद मंत्रों का घोषपूर्वक अग्निहोत्र करने के बाद उन ब्राह्मणों में परस्पर संवाद होने लगा. बघा मस्तपैकी कसा उल्लेख आलेला आहे त्यावेळेचा. संध्याकाळची नैसर्गिक शोभा, संध्याकाळची जी शोभा असते, लाल 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 प्रभाव असते, सूर्य मावळत आलेला असतो, ती रमणीय संध्याकाळ. आणि संध्याकाळच्या वेळेला राक्षस पिशाचादी, राक्षस आणि पिशाचगण यांच्या संचाराला सुरुवात होते आणि त्यामुळे ती संध्याकाळ अत्यंत भयंकर प्रतीत होते. आणि त्या मुहूर्तामध्ये पांडवांनी तिथे अग्नी प्रज्वलित केली. ते अग्निहोत्री ब्राह्मण होते, त्यांनी वेदमंत्रांचं पठण केलं. साग्नी आणि नागनी म्हणजे अग्निहोत्र करणारे आणि अग्निहोत्र न करणारे दोन्ही प्रकारच्या ब्राह्मणांनी काय केलं, वेदमंत्रांनी घोषपूर्वक त्या ठिकाणी वेदमंत्र म्हटले, अग्निहोत्र केलं. आणि अग्निहोत्र झाल्यानंतर त्या ब्राह्मणांमध्ये परस्पर संवाद होऊ लागला. हंस के समान मधुर स्वर में बोलने वाले उन श्रेष्ठ ब्राह्मण कुरुकुल रत्न राजे युधिष्ठिर को आश्वासन देते हुए उनका मनोरंजन किया. आणि ते सगळ्या ब्राह्मणांनी सम्राट युधिष्ठिरांना ते घेरून राहिले आणि सम्राट युधिष्ठिरांबरोबर त्यांनी सत्संग सुरू केला. सत्संगामध्ये आता त्यांनी काय काय चर्चा केली, काय काय ज्ञान आलेलं आहे, जे या वनपर्वामध्ये लपलेलं आहे उपाख्यानांच्या माध्यमातून. वेदव्यासांना आपल्याला काय काय ज्ञान द्यायचं आहे या इतिहासाच्या माध्यमातून, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. श्रीराम जय राम, जय जय राम श्रीराम.